राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान होतं आहे. जवळपास 9-10 वर्षानंतर ह्या निवडणुका होत आहेत. महापालिकांची मुदत जरी गेल्या काही वर्षात संपलेली असली, कोणाची मुदत 4 वर्षापूर्वी संपली, नवी मुंबईसारख्या महानगरपालिकेची मुदत 5 वर्षापूर्वी संपली, तरी निवडणुका ह्या त्याच्या आधीच्या 5 मध्ये झाल्या होत्या. म्हणजेच 2015मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली होती. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 2017मध्ये झाली होती आणि अनेक काही 9-10 महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या त्याच वर्षी झाल्या होत्या. म्हणून ही निवडणूक सर्वार्थाने वेगळी आहे. कारण ज्यांनी त्यावेळी निवडणूक लढवली होती त्यांचं वय आजचं, त्यांचा अनुभव किंवा मधले 4-5 वर्ष लोक घरी होते, नगरसेवक नव्हते, त्यामुळे आज राज्यभरामध्ये उत्सुकता आहे. मुंबईसारखं महानगर सोडलं तर इतर भागामध्ये मतदानाची टक्केवारी चांगल्यापैकी दिसते आहे. इचलकरंजीसारख्या ठिकाणी मला वाटतं 33 की 35% मतदान दिसतं आहे. जर दुपारी 1:30 वाजेपर्यंत ज्या ठिकाणी 33-35% मतदान दिसतं आहे तिथलं मतदान 65% किंवा त्याच्या पुढं जायला हरकत नाही. हा उत्साह लोकांचा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत टिकून राहील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. मुंबईची अडचण नेहमी ही असते की खूपच शहरी भाग आहे. इथला मतदार हा दैनंदिन जीवनासाठी मुंबई महानगरपालिकेवर अवलंबून राहत नाही. त्यामुळं अनेकांचं असं म्हणणं असतं की काय फरक पडतो, त्यामुळे ते सरळ बाहेरगावी निघून जातात, सुट्टी एन्जॉय करतात. हे खूप चुकीचं आहे. त्यामुळं काय होतं की लोकसभा, विधानसभा अनेक निवडणुकांमध्ये आपण पाहतो की मुंबईच्या नागरिकांचा मतदानामधला सहभाग हा अतिशय मर्यादित असतो. आजही 1:30 वाजेपर्यंत 29 पॉईंट काही टक्के असं म्हणजे 30%च्या आसपास मतदानाची नोंद होती. अशी अपेक्षा करायला हरकत नाही की बरेचसे नागरिक दुपारनंतर मतदानाला बाहेर पडतील आणि 5:30च्या आधी मतदान केंद्रावर जाऊन रांग लावतील आणि ते मतदान करतील, तर मुंबईचं मतदान 60%च्या पुढं जायला हरकत नाही. पण तसं जर झालं तर ते सुद्धा अलीकडच्या काळातलं एक रेकॉर्ड असेल. मागच्या वेळी एवढं मतदान झालं नव्हतं. होतं काय अडचण की दुसरा भाग याचा असा असतो की जो निवडून येतो पक्ष त्याला त्याच्या टक्केवारीमध्ये मतदान मिळतं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायला हरकत नाही आपल्याला की 2017मध्ये जेव्हा 50-52% किंवा 55%च्या अलीकडेच झालं होतं मुंबई महानगरपालिकेचं मतदान, तर शिवसेना सत्तेवर आली होती. शिवसेनेला किती टक्के मतं होती? 28%च्या आसपास. म्हणजे 100रातल्या 28 लोकांनी शिवसेनेला निवडून दिलं होतं आणि विरोधातल्यांना त्याच्यापेक्षा कमी मतं पडली होती. तर लोकशाही म्हणून आपण किती जयघोष केला, आपण किती लेक्चर दिलं, मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या, तरी आपण मतदान न केल्यामुळं कमी मतदान झालेल्यांमधनं आपल्याला लोकं निवडावी लागतात. ती लोकं सत्तेवर येतात आणि आपण मग त्यांच्यातले दोष काढत बसतो की काय सत्ताधारी बरोबर नाहीत, हे असे निर्णय घेणं चुकीचं आहे, ते चुकीचं वागतात, हे लोक असेच करणार, तसंच करणार. हा बोलण्याचा अधिकार आपण का गमावतो? तर जेव्हा मतदानाला आपण स्वतःही उत्साह दाखवत नाही किंवा स्वतःही उत्साही राहिलो तर इतरांचा उत्साह वाढवत नाही. आदर्श लोकशाहीमध्ये मतदान झाल्यानंतर निवडून येणारा पक्ष किंवा सत्तेवर येणारे लोक हे किमान 50% मतदारांचे प्रतिनिधी असले पाहिजेत. असं होणं कठीण आहे, मान्य आहे, पण ह्याची सुरुवात कुठेतरी व्हायला पाहिजे. हा झाला एक आयडियालिस्टिक भाग, जो एक आदर्शवादी विचारसरणी झाली. दुसरा भाग असा की आज मुंबईमध्ये मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक भागातून तक्रारी आल्या की काही लोक म्हणाले आमचं नावच सापडत नाही, कोणी म्हणालं आमचा बूथ सापडत नाही, कोणी म्हणालं आमचं नाव याच मतदान केंद्रात होतं ते आता भलतीकडेच गेलं आहे. या सगळ्या तक्रारी ह्या नवीन नाहीत, ह्या सतत होणाऱ्या तक्रारी आहेत. याच्यातला सगळ्यात एक महत्त्वाचा भाग असा की आता बरीचशी पद्धती डिजिटल झालेली आहे. आपल्याला आपल्या मोबाईलवर ॲप डाउनलोड करता येतं. आपण वेबसाईटवर जाऊ शकतो निवडणूक विभागाच्या. तिथं जाऊन आपलं नाव, पत्ता बरोबर आहे की नाही, बाकी तपशील बरोबर आहे की नाही, मागच्या वेळी जिथं मतदान केलं होतं त्याच मतदान केंद्रामध्ये, बूथमध्ये आपलं नाव आहे की नाही, हे तपासण्याची सोय असतानासुद्धा जर आपण निवडणुकीला म्हणजे मतदानाला बाहेर पडत असताना जर हे सगळे तपशील विसरत असू आणि ऐनवेळी केंद्रावर गेल्यानंतर तिथले लोक सांगत असतील की तुमचं नावच इथे नाही, तर मग दोष कुणाला द्यायचा? केवळ निवडणूक विभाग जबाबदार धरता येत नाही. निवडणूक विभाग फार निर्दोष आहे असं अजिबात म्हणणं नाही. चुका त्यांच्याकडनं होतात, कारण त्यांची बाजू एक दुसरी लंगडी काय असते. नेहमी निवडणूक आयोग काय म्हणतो की आम्हाला 5 वर्षे डेडिकेटेड असा स्टाफच नाही. म्हणजे आम्ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्य सरकार किंवा महानगरपालिकेचे लोक आमच्याकडे डेप्युटेशनवर घेतो.
एरवी हेच कर्मचारी सरकारच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये इतर कामं करत असतात. कोणी तहसील ऑफिसमध्ये असतं, कोणी जिल्हाधिकारी कार्यालयात असतं, कोणी मंत्रालयात असतं, कोणी LICमध्ये असतं, कोणी महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये असतं. हे लोक 5 वर्ष निवडणुकीचं काम करणारे नसतात. तशी पद्धत आपल्याकडे शक्यच नाही. मग निवडणूक विभाग म्हणतो की आम्हाला जेव्हा कर्मचारी दुसरीकडून घ्यावे लागतात ऐन वेळेला निवडणुकीला, तेव्हा आम्ही तरी काय काय करणार, ही त्यांची दुसरी बाजू आहे. हे नीट समजून घेऊन जर नागरिक अधिक सतर्क आणि जागरूक झाले तर मतदानाच्या वेळी गेल्यानंतर म्हणजे ऐन वेळेला तक्रारी करता येत नाहीत. आज गमतीचा भाग असा की नवी मुंबई महानगरपालिकेसाठी मंत्रिमंडळातले एक ज्येष्ठ सदस्य वनमंत्री गणेश नाईक गेले आणि ते म्हणाले की माझं मागच्या वेळेचा बूथच गायब झाला आहे. हे म्हणजे कळस झाला आता हा की सामान्य नागरिकांच्या तक्रारी आपण एक वेळ समजू शकतो, कारण लोकांना दैनंदिन जीवनामध्ये इतर काही प्रायोरिटीच्या गोष्टी असल्यामुळे मतदान करू शकत नाहीत. परंतु गणेश नाईक यांच्यासारखा एक मंत्रीसुद्धा असं म्हणतो, म्हणजे त्यांच्याही कार्यालयानं पुरेशी काळजी घेतलेली इथं दिसत नाही. अशा तक्रारी असताना एक गंभीर तक्रार समोर आली, ती म्हणजे मार्कर पेनचा उपयोग. मार्कर पेनमुळं दुबारा मतदान होऊ शकतं असं विरोधकांचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. एक पाडू नावाचं मशीन आलेलं आहे, ते मशीन तुम्ही ऐन वेळेला का आणलं, तुम्ही आम्हाला याची कल्पना का दिली नाही, अशा अर्थाची ती टीका आहे. त्याच्यावर प्रत्युत्तर म्हणून भाजपाने काही विरोधकांवर आरोप केले, त्याची खिल्ली उडवली. दुर्दैवाचा भाग असा की निवडणूक आयोग ही यंत्रणा स्वतंत्र आहे, त्यांना घटनात्मक स्थान आहे. ते भारत सरकारचे किंवा राज्य सरकारचे नौकर नाही आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे. इलेक्शन कमिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नाही, किंवा राज्य निवडणूक आयोग आहे. राज्य सरकारचा निवडणूक आयोग नाही आहे, तो स्वायत्त आहे, त्याला वैधानिक दर्जा आहे. त्या आयोगाचे प्रमुख किंवा तिथला कर्मचारी वर्ग स्वतंत्रपणे निर्णय घेतो आणि साधारण पद्धत आदर्श आपल्या कामकाज पद्धतीनुसार निवडणुकीच्या आधी प्रत्येक निवडणूक म्हणजे लढवू इच्छिणाऱ्या पक्षाचे प्रतिनिधी बोलावले जातात आणि त्यांना ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या समजावून सांगितली जाते. काय नवीन आपण आणतोय ते पण त्यांना दाखवलं जातं. एखादं मशीनसुद्धा जर इंट्रोड्यूस करायचं असेल, आणायचं असेल, ते सुद्धा त्यांना दाखवलं जातं की हे नवीन मशीन आम्ही यावेळी निवडणुकीत वापरणार आहोत आणि त्याचा डेमो दिला जातो, त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं. जर समजा मार्कर पेन वापरायचे असतील तर मार्कर पेन आम्ही वापरणार आहोत असं निवडणूक आयोगाकडून काही दिवस आधीच जाहीर व्हायला हवं होतं. त्यामुळे नागरिकांनी तक्रारी केल्या नसत्या की मार्कर पेन कुठून आलं. ती शाई जी आपण लोकसभा आणि विधानसभेला वापरतो, ती शाईसुद्धा ही सहजासहजी मिटत नाही, ती काढून टाकता येत नाही. परंतु मार्कर पेनच्या शाईला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई निघून जाते आणि एखादा मिस्चिवस म्हणजे खोडसाळ माणूस भलत्याच एका केंद्रावर जाऊन मी अमुकच ती व्यक्ती आहे असं म्हणून मतदान करू शकतो. आता अर्थात मतदान करणं एवढं सोपं नाही, कारण प्रत्येक मतदाराला त्याचं ओळखपत्र मागितलं जातं. आता भलत्याच एका ठिकाणी मतदान केलेला शाई पुसलेला माणूस एखाद्या दुसऱ्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणं एवढं सोपं नाही. म्हणूनच आज निवडणूक आयोगाने खुलासा केला की ही शाई आम्ही 2011 पासून वापरतो आहे, शाई म्हणजे मार्कर पेन, आणि जरी ती वापरली असली तरी ती पुसून दुसऱ्यांदा मतदान करणं शक्य नाही असं निवडणूक आयोगाचा दावा आहे. एखाद्या व्यक्तीनं जर तसं करून दाखवलं की नाही बघा मतदान केलं आहे मी, तर मग मात्र फार मोठा गजब होईल आणि पूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच शंका निर्माण होईल. पण तसं करण्याचं धाडस कोण मतदार दाखवेल हाही प्रश्न आहे, कारण त्या मतदाराला फार कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल. हे झाले सगळे निवडणुकीतले प्रकार. संध्याकाळपर्यंत जर 60% पुढे मतदान झालं तर मुंबईमधलं चित्र कदाचित वेगळं दिसू शकतं, कारण साधारणपणे पद्धत अशी आहे की जर खूप मतदान झालं, दोन गोष्टी होतात. एक तर सत्ताधारी जर खूप आवडते असतील लोकांच्या, तर लोकांना असं वाटतं की हे सत्ताधारी कुठल्याही परिस्थितीत जायला नकोत आणि विरोधी पक्ष खूपच प्रयत्न करतो आहे पण आपण ते प्रयत्न हाणून पाडूया, म्हणून एक मतदार जातात. जसं 2019ला नरेंद्र मोदी पंतप्रधान हवे होते लोकांनी 2-2 किलोमीटर 1-1 किलोमीटर रांग लावून मतदान केलं होतं. तो एक अभूतपूर्व प्रकार होता आणि सरकार प्रचंड बहुमताने सत्तेवर आलं होतं. 300च्या पुढं जागा मिळाल्या होत्या. आज मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट बघितलेली आहे लोकांनी 4-5 वर्ष. ती प्रशासकीय राजवट त्याचं फलित काही फार उत्साहवर्धक नाही. लोकांच्या तक्रारी काही कमी झाल्या नव्हत्या. प्रशासकीय राजवटीत आमचे प्रश्न सुटले, खूपच चांगलं होतं, निवडून आलेले लोक कामच करत नव्हते, बरं झालं अधिकाऱ्यांनी महापालिका चालवली, असा काही सूर लोकांचा, मुंबईकरांचा किंवा राज्यातल्या इतर महानगरपालिकामधल्या नागरिकांचा दिसलेला नाही. त्यामुळं वाढीव मतदान हे विरोधी पक्षाला फलदायी ठरेल की काय, अशी शंका व्यक्त करायला वाव आहे.
बघूया, आपण उद्या सकाळपर्यंत थांबायला हरकत नाही. परंतु आत्तापर्यंतच्या या प्रमुख ठळक अशा या घडामोडी होत्या. मतदानाची टक्केवारी, मार्कर पेनचा उपयोग, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे एकमेकावरचे आरोप प्रत्यारोप आणि त्याला निवडणूक आयोगानं दिलेलं उत्तर की आम्ही 2011 पासून मार्कर पेन वापरतो आहे आणि दुसऱ्यांदा मतदान करणं कुठल्याही मतदाराला शक्य नाही. ह्या आत्तापर्यंतच्या ह्या ठळक घडामोडी आहेत. प्रचार कसा झाला, कोण काय बोललं, सभांना प्रतिसाद कसा होता, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. त्यामुळं आता प्रतीक्षा करूया निकालाची. धन्यवाद.